आपण एक आधार गट नावाने एक यंत्रणा चालू करतो आहे. तर ते यंत्रणेसाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला जागृती करावं लागणार आहे ना. तर आज आपण सामुदायिक व्यवस्थापन या विषयावर आपल्याला थोडी चर्चा करायची. सामुदायिक व्यवस्थापन. आता पूर्वी कसं होतं की लोक एकत्र राहत होती आणि एकत्र राहत असल्यामुळं काय व्हायचं की घरामध्ये समजा एखादा निकामी माणूस किंवा एखादा मंद माणूस असेल तर तो सपाटून जात होता. आणि सामुदायिकमुळं काय व्हायचं की कामाचं नियोजन व्यवस्थित व्हायचं. म्हणजे जरी एखादा गैरहजर असेल कुठं गावाला गेला काय झालं तर ते कामं व्यवस्थित व्हायची. आणि कारभारावर पूर्ण विश्वास राहायचा. कारभारी जे करीन ती पूर्व दिशा. आणि मग तशा पद्धतीने ती कारभारी तसेच होते. ते काय स्वार्थी नव्हते. कारण समाज हा चालतो नीती आणि भीती या गोष्टीवर. काय झालं आता आजकाल पैशामुळं काय झाले की नीतिमत्ता ढासळली. पैशासाठी लोक काही करायला लागले आणि भीती राहिली नाही. कुठल्या यंत्रणेची भीती नाही राहिली. प्रत्येकजण काय करतो आहे पैशासाठी काम करतो आहे. आणि म्हणून आता आपल्याला एक काळाची गरज आपण ओळखून आपलं एक सामुदायिक व्यवस्थापन. आपण पूर्वी थोडं काम केलेलंच आहे. आपल्याला त्याचा अनुभव आहे. तर आत्ताची सध्याची प्राप्त परिस्थिती पाहून काय आपलं एक सामुदायिक व्यवस्थापन काय झालं. आता शेतकऱ्यांचं तुम्ही बघा. आता समजा ऊसाचं तुम्ही म्हणले दुधाचं पहा काय परिस्थिती आहे. म्हणजे बाजारात एवढा रेट आहे दुधाला आणि शेतकऱ्याला त्याचा निम्मा बी रेट मिळत नाही. म्हणजे ही मध्ये कितीतरी म्हणजे पैसा असे लोक मध्ये निर्माण झालेत आणि जे खरा उत्पादक आहे त्याच्यापर्यंत ते येत नाही. त्याच्यामुळं आपल्याला एक सामुदायिक व्यवस्थापन करून त्याच्यातून ते आपल्याला काम कसं आपल्याला पुढे नेता येईल ते अशा पद्धतीने आपल्याला ते सामुदायिक नियोजन करायचे की जेणेकरून वेळ वाचन, पैसा वाचन आणि पर्यायाने त्या समजा शेतकरी असो किंवा कोणीही असो, मजूर असो, कोणी असो, त्याचं उत्पादन कसं वाढेल हे आपल्याला बघायचं आहे. कारण मध्ये काय होते मधल्या सिस्टीममध्ये बरेच असे गाळा निर्माण होतो आहे. म्हणजे आपण आता दुधाचंच उदाहरण जर घेतलं तर फार दूध संकलनापासून तो विक्रीपर्यंत मध्ये 4-5-6 लोक आहे म्हणजे हे जे पैसे हे करणारे मध्ये कमावणारे. तर मग सामुदायिक व्यवस्थापन झाल्यानंतर काय होणार की मधले जे गाळा होतो आहे ते बरंच आपल्याला कमी करता येईल. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे एक संघटन करावं लागणार. आपल्याला वेगवेगळ्या पातळीवर आपल्याला संघटन केलं पाहिजे. प्रत्येकाची गरज ओळखून ज्या ज्या टाईपची माणसं आहे समजा शेतकरी असतात शेतकऱ्यांचं संघटन, मजुरांचं संघटन नाही का. असं वेगवेगळ्या व्यापारी असतात तर व्यापाऱ्यांचं. आता छोटे व्यापारी देखील अडचणीत यायला लागले. कारण काय झालं हे मोठे मोठे मॉल निघाले आणि लोकांचं काय आजकाल म्हणजे दिखावपणा जास्त लोकांचं ओढी. मग आपला ओरिजिनल जरी माल असला जर बाजारात आपण गेलो तर आपल्या शेतकऱ्याच्या मालाला गिराईक कमी राहील पण केवटीने काही जास्त गिराईक राहील. कारण ते पाणी बिणी मारून व्यवस्थित टापटीप ठेवून हे करून ते आपलाच माल ते विकणार पण तिला गिराईक जास्त राहणार आणि आपल्या शेतकऱ्या गिराईक कमी. कारण आपले शेतकरी काय मळके कपडे त्यांनी काय कसं तरी आपले ठेवलेली ती भाजी हे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला ते एक सामुदायिक व्यवस्थापन उभं करायचं आहे आणि याच्यातून आपल्याला ते काम पुढं न्यायचे. त्याच्यासाठी संघटन पाहिजे. आणि मग संघटन आता माणसं भरपूर आहे पण आपल्याला काय केलं पाहिजे. कारण समाज चालतो नीती आणि भीती या दोन गोष्टीवर. आता नैतिकताचा ऱ्हास झाला आहे. नैतिकता बरीच कमी झाली आणि भीती कोणाला राहिली नाही. तर आपल्याला तशी कार्यकर्ते किंवा आपल्या शेतकरी म्हणा ते मजूर म्हणा हे शोधावं लागतील आपल्याला आणि त्याच्यातून ते काम आपल्याला हळूहळू उभं करावं लागेल. कारण विश्वास निर्माण करणं सगळ्यात आजकाल काय झालं विश्वासाची गोष्ट मोठी अवघड झाली. विश्वास निर्माण करणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मग त्याच्यातून आपल्याला हळूहळू संघटन वाढून कारण आता माणसं एकत्र यायला लोकांचा विश्वास नाही राहिला. कोणाचं नेतृत्व असो किंवा कसं असो. म्हणून आपण सामुदायिक नियोजन करून 5-5, 10-10 लोकांचं ग्रुप करून आणि हळूहळू आपल्याला ते संघटन वाढून आपले काम पुढं न्यायचे. तर आता याच्याबद्दल मी समजा जे काय बोललो आहे आता तर तुम्हाला काही शंका वाटली समजा काही प्रश्न तुम्ही विचारू शकता की मग ते तुमचं मला समाधान करता येईल का नाही ते पाहू. तुम्ही मला काही प्रश्न विचारायच्यावर तुम्हाला काही शंका असली तर. अण्णा बोलतो ते बरोबर आहे. आपण त्याच्याशी सहमत.
सहमत आहे पण संघटना व्हायला पाहिजे ना हा ते बनावं लागेल आपल्याला. तुझ्या घरातली 4-5 एखादी 4-5 असेल तर हा म्हणजे एक आता एकदम तर काय होऊ शकत नाही. जमा करावं लागतं. वाढत जाणं. ते आपल्या आता कुठेतरी सुरुवात तर झाली पाहिजे नाही का. आता मध्ये गॅप तर भरपूर. दृश्य फायदा पाहिजे. अदृश्य फायदा नाही दृश्य बी लगेच त्यातून फायदा झाला. नाही ते बी तसं करू ना. दृश्य फायदा मिळेल ते बी आपण योजना आखू ना. करायचे का हा आधार गट त्याला मग विशिष्ट असं कामाचं स्वरूप द्यायचं. काय करायचं हा म्हणजे आता समजा ज्या समविचारी माणसं एकत्र आली. आता समजा हे शेतकरी हे समविचारी 10-5 लोक एकत्र आले. त्यांची काय गरज आहे ती गरज पाहून त्या पद्धतीची यंत्रणा उभी करायची. असं एक प्रत्येक समजा गाव म्हणा वस्ती कोणत्या ह्याच्यामध्ये काम करायचं त्याच्या दृष्टीने थोडंसं तयार केली पाहिजे किंवा तो तसं त्याचं उद्देश तयार करा. त्याचे ते धरती कशी असते ती तयार करा. हो तिथं आपण सगळं बनवूच ना. आता आपली सुरुवात झाली. मग जसं तुमचं आता शंका आली तुम्हाला समजा वाटलं तर तुम्ही ती सूचना केली त्या पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल. हां तसं गट तयार करताना त्याला कोणत्या गटावर काम करायचं हा कोणत्या गटाने कोणतं काम आणि ज्याची गरज पाहून खूप लोक समाविष्ट करण्यापेक्षा अगोदर थोड्याशा हो म्हणूनच आपण काय केलं 4-2 लोकातच त्याच्यामध्ये त्याच सगळं करायचं म्हणलं हा एक घ्यावं लागेल. एक धोरण ठेवा आणि एका तयार करायचं. आता गमत अशी शेतकरी कशात गुप्त पहिले शेतकरी पण सुरुवात करावं लागला. हो हा म्हणजे शेतीमालाचं करा आणि एक मग शेतीमालच करावं ठराविकामध्ये. त्याच्यामध्ये ज्या वेळेला एकावरच भर देतात ते सक्सेस झालं ते आपोआप दुसरं तयार होतं. ही संघटना काय करू शकते बुवा असं निर्माण करायला पाहिजे. नंतर आपोआप समजा कामगार संघटना गट शेती टाईप करायला पाहिजे. हा सामुदायिक शेती गट तो एक त्याच्यामध्ये सुरुवात करा. त्या शेतकऱ्याला समजा 2 एकरावाला शेतकरी तेच उत्पादन घ्यायचं त्याचं नियोजन करून ते एक्सपोर्ट करायचं अशा दृष्टीने तयार करायचं. ठीक आहे.